वेंगुर्ले तालुक्यातील आजगाव गावात मायनिंग सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या 7 जणांच्या टीमला ग्रामस्थांनी चोप दिला. त्यामुळे आजगाव गावात रात्री वातावरण तणावपूर्ण झाले होते. SW कंपनीकडून मायनिंग सर्वेक्षण करण्यासाठी एक टीम आजगाव गावात दाखल झाली होती. ड्रोनच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात येणार होता. त्याला आजगाव ग्रामस्थांनी विरोध केला, तर स्थानिकांकडून सर्वेक्षण करणाऱ्या टीमला चोप देण्यात आला. या घटनेनंतर आजगावात मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान या सर्वांना येथील ग्रामदेवता वेतोबा मंदिरात आणण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा होऊन आक्रमक पवित्रा घेतला. मात्र वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल होत हा तणाव शांत करण्यात त्यांना यश आले. त्यानंतर वैभव नाईक आजगावात येऊन पोहोचले. घटनास्थळी वैभव नाईक आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आणखीनच उत्साहाचे वातावरण पसरले. आजगाव गावात उत्खननाचे प्रकल्प सुरू करण्याचा घाट घालण्यात येतोय. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते यात पुढाकार घेत आहेत असे गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केले. खनिज उत्खनन विरोधात गाव उभा असल्यास उबाटा सेना त्यांच्या पाठीशी उभी राहील असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. ग्रामस्थांना अंधारात ठेवून गावात खनिज उत्खनन करणारा डाव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निसर्गाने नटलेल्या गावात विनाशकारी प्रकल्प आला तर विस्थापित होण्याची वेळ येईल. सरकारने असे प्रकल्प करू नयेत अशी ग्रामस्थांची सरकारकडे विनंती आहे. काही संबंध नाही. मालक आम्ही माझी 200 एकर आम्ही स्वतःची 200 एकर 100 एकर खरेदी केली आहे. 100 एकर माझी सामायिक जमीन आहे. 41 एकर आमचे जमीन मला सगळे आहे. प्रत्येक जण जमीन मला आम्ही अंतर उघडून देऊ. प्रशासनाला आमच्या योग्य गरज नाही. आम्ही पुळाबरोबर आणि सीओमध्ये अधिकार असतात. त्याच्यात त्यांच्यानी ग्रामपंचायती कळवता, पोलिसांचा आधी कळवता, त्यांनी पोलिसांना कळवत नाही. जर ग्रामस्थांचा उद्रेक झाला तर बंद करूचा. सकाळी ग्रामस्थांनी सामक करा त्यांना सांगा, परत त्यांच्यानी मनी जळीचं सांगण्यानुसार परत चालू केलं. गेल्याशिवाय मनीषाच्या घराच्या खालती आता खनन काढू नाहीतर मनीषा इनलिगली लिगली काय एक्सपोर्ट केला तर हाडून त्यांच्या कपावर घालून आमचं काय म्हणणं नाही. पहिल्यांदा मी इथं कशासाठी आलो तर लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि लोकांचं ऐकण्यासाठी आलो. आणि ही जवळजवळ 1 महिना या गोष्टी चालत आहेत. मी सचिनला फोन करून मी येतो म्हणून सांगितलं. मी सन्माननीय निलेश राणे साहेबांशी बोललो, सन्माननीय दीपक भाई केसरशी बोललो. त्या दोघींनी सांगितलं की जाऊन तू जिल्हा प्रमुख असल्यामुळे तू जाऊन आमची बाजू मांड. आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेसोबतच राहणार. मागच्याच महिन्यात आम्ही ह्या संपूर्ण 7-8 गावाच्या वतीने एक निवेदन घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षांजवळ आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की ह्या मायनिंगला किंवा ह्या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे असा त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि तसा ठराव तुम्ही घ्या आणि तो ठराव पाठवा. अध्यक्ष हे मनीष जळी आहेत. ते कुठच्याही जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, कुठच्याही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाही, त्यांच्याकडे कुठचं पालकमंत्री पद नाही किंवा कुठचे आमदार नाही. कुठच्या बेसखाली त्यांच्यानी ह्यांना सर्वे करायला सांगितलं. आम्ही काय शेतकऱ्यांनी काय मनीष जळींना जमिनी विकल्या आहेत का? मग कुठच्या अधिकाराखाली त्यांच्यानी सर्वे करायला सांगितलं? एवढे 2-3 महिने आमचा विरोध होता. 10 गावातनं ग्रामपंचायतीने विरोध दर्शवलेला असताना त्यांची परमिशन घ्यायची आधी इकडे ज्या पद्धतीत सर्वे होतोय म्हणजे जाणीवपूर्वक आणि दबाव आणण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणावर त्यांच्या JSWवर करून त्यांच्यानी दादागिरी करून हा सर्वे केल्याचा आमचा आरोप आहे. आजगावच्या हे जे मायनिंग होऊ घातलंय या संदर्भात गेली अनेक महिने चर्चा आहे आणि वारंवार ग्रामस्थांचा याला विरोधही आहे. असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने घाट घातला जातो आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आम्ही वेळोवेळी भूमिका स्पष्ट केलेली आहे की या मायनिंगला जनतेसोबत आम्ही उभे राहणार आहोत. कारण या पंचक्रोशीत बागायतदार असतील, शेतकरी असतील यांना खऱ्या अर्थानं हा मायनिंगचा प्रोजेक्ट जो येतो तो खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करणार आहे. आणि अशा उद्ध्वस्त शेतकऱ्यांना करायचं काम जर घाट प्रशासन घालत असेल तर त्याला नक्कीच आम्ही जनतेसोबत राहून याला विरोध करणार ही भूमिका आमची आहे, भविष्यातही राहील.
पण आजचा जो दुर्दैवी प्रकार घडलेला आहे, ज्या पद्धतीने एका राजकीय पुढाऱ्याने म्हणजे जिल्हा बँकचे अध्यक्ष जर मनीष दळवी इथे येऊन जर समजा घाट घालत असतील, जनतेच्या माथी मारण्याचा जर घाट घालत असतील ना, त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनतेसोबत राहून करू, हा इथे आता मी जनतेला शब्द दिलेला आहे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की या संदर्भात पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांनी सुद्धा आपल्या भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आम्ही वेळोवेळी या संदर्भात आमची पत्रकार परिषद घेतली असेल, आपल्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की या संदर्भात स्पष्ट भूमिका यांनी आज खऱ्या अर्थानं इथलं पालकत्व स्वीकारत खऱ्या अर्थानं त्यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. मला अपेक्षा येणाऱ्या उद्याच्या उद्या ते आपली भूमिका स्पष्ट करतील, अन्यथा येणाऱ्या काळात आम्हाला आंदोलन उभारावं लागेल. येणाऱ्या काळात तहसीलदार असतील, प्रांत कार्यालय असतील, जिल्हा अधिकारी असतील, यांच्या कार्यावर धडक मोर्चा काढावे लागतील. ह्या जनतेला सोबत घेऊन हे मोर्चा उभारले जातील, हा या ठिकाणी जनतेला शब्द देतो. आज ग्रामस्थांना अंधारात ठेवून हा ड्रोन सर्वे झाला मायनिंगच्या दृष्टीने. तो मायनिंग प्रकल्प हा असा अतिशय विनाशकारी आणि आमचा हा इथला विभाग आहे तो निसर्गाने समृद्ध असा आणि इथे प्रत्येकाचा पोटा पाण्याचा इथे प्रश्न आहे की कारण प्रत्येकाचं इथे ह्या इकडच्या झाडपेड आणि त्याच्यावरून निघणाऱ्या उत्पन्नावर लोकांचं पोट अवलंबून आहे. आणि असा जर विनाशकारी प्रकल्प आला तर लोकांना नाहक स्वतःच हक्काचं असताना सुद्धा विस्थापित होण्याची पाळी लोकांवरती येणार. परत पाण्याचा प्रश्न येणार, शेतीचा प्रश्न येणार. तर असा विनाशकारी प्रकल्प आमच्या गावामध्ये येऊ नये आणि असे प्रकारचे कोणाला विचारच न घेता असे ड्रोन सर्वे वगैरे होऊ नये. आता आमचा त्याला सक्त विरोध राहील आणि याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकल्प होऊ नये याच्याबद्दल लोकांना न्याय द्यावा हीच माझी विनंती. गेले 15 दिवस आमच्या ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतींना असं समजलं होतं की जिल्हा परिषदेने हा जो JSWचा 840 हेक्टरमध्ये जो मायनिंग प्रकल्प आहे त्या मायनिंग प्रकल्पाला ड्रोन सर्वे करण्यासाठी सीओनी परवानगी दिलेली आहे. त्यावेळी त्या म्हणजे ग्रामपंचायतींना कुठच्या विश्वासात घेतलं नाही किंवा कोणालाही कल्पना दिलेली नाही. ह्या 10च्या 10 गाव आहेत हे शेतीवरती आधारित आहेत. या ठिकाणी नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम वगैरे अशी उत्पन्न होऊन हे गाव सुपीक आणि उत्पन्नशील आहेत. अशा ठिकाणी आमच्या या प्रत्येक ग्रामस्थांना किंवा प्रत्येक गावातील कोणालाही हा मायनिंग प्रकल्प नको आहे आणि यासाठी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, CO, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की तुम्ही जो या ड्रोन सर्वेला परवानगी दिलेली आहे ह्या आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण विरोध आहे आणि तो तुम्ही कॅन्सल करावा किंवा रद्द करावा. त्याच्यानंतर आता या 2 दिवसात आज मला असं समजलं की या शिरोड्याचे स्थानिक पोलीस आहेत कदम, त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की त्यांना ड्रोन सर्वे करण्यासाठी परवानगी आहे, त्यामुळे तुम्ही येऊन चला. आणि ही कल्पना देण्यासाठी मी प्रत्येक आमच्या या 10ही गावातल्या सरपंचांना, लोकांना, ग्रामस्थांना कल्पना दिली की असा असा पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे की ड्रोन सर्वे करायचा आहे. आणि त्या संदर्भात आत्ता या ठिकाणी 5:30 वाजता मंदिरामध्ये मीटिंगचं आयोजन केलेलं होतं आणि लोक या ठिकाणी आलेले असताना अचानक काही जणांना या ठिकाणी ड्रोन सर्वे आहे हा लक्षात आला. त्यानंतर लोकांनी प्रत्येक ठिकाणी फिरून त्यांचा सर्वे जो होता तो त्यांना त्या ठिकाणी जाऊन घेऊन येऊन इथे ह्या देवळामध्ये मंदिरामध्ये आणलेला आहे. आणि त्यानंतर जो हा जनमोक्ष उसळलेला आहे तो शासनाला आम्हाला इतकंच सांगायचं आहे की जनतेचा उद्रेक जो काय असतो तो आज तुम्हाला या ठिकाणी दिसला. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो जे काही आम्हाला नको आहे ते आमच्या माथी मारू नका. आमचा ह्या 10च्या 10 गावांचा साधारण 10 गाव आहेत आणि जवळजवळ 3000 हेक्टर जमीन बाधित होती आहे. या पूर्ण लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे नको असलेला प्रकल्प शासनाने आमच्या माथी मारू नये. गेल्या 3-4 महिन्यामध्ये पुन्हा एकदा मायनिंग करायचं धुमगूस या जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे. एकाच कंपनीला 2-4 ठिकाणी परवानगी देऊन आज ज्या ठिकाणी परवानगी नाही अशा ठिकाणी सुद्धा उत्खनन करून आज लाखो टन मायनिंग केलेलं आहे. आणि आज आजगाव आणि आजगावच्या परिसरामध्ये खरं तर या संदर्भात आम्ही कालच माननीय जिल्हाधिकारी नंदी आणि उपरकर आणि परुळेकर यांच्याबरोबर भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की मायनिंगचे गाव म्हणजे त्यांना
परवानगी परस्पर काही ठिकाणी देण्यात आलेली आहे. अजूनही काही ठिकाणी ज्याप्रमाणे सुनावणी व्हायच्या त्या सुनावणी झाल्या नसताना सुद्धा JSWला किंवा इतर लोकांना परवानगी दिलेली आहे. आणि या संदर्भात कलेक्टरांना सुद्धा काही प्रमाणात त्या अनभिज्ञता आहेत. मायनिंग ऑफिसर सुद्धा अनभिज्ञता आहेत. फक्त सत्तारूढ जे आहे सत्तेत जे बसले पदाधिकारी ते मात्र या सगळ्या बाबतीत पुढे आहेत आणि त्यांना हे सगळं माहिती आहे. आणि अशा पद्धतीने जर आज खरं तर या आजगाववासियांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. पुन्हा एकदा नुसतं कळण्यामध्ये मायनिंगचा उद्योग झाल्यानंतर काही दिवसामध्ये थांबलं होतं. आज पुन्हा एकदा ह्या लोकांनी केल्यामुळे हे मायनिंग थांबेल आणि असाच उद्योग जर असेल तर निश्चितपणे आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. आणि स्थानिक लोकांनी जो आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनामध्ये कुठलाही दबाव राहता कामा प्रशासन दबाव राहता कामा नये आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.